श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे शनी अमावस्या. तर शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातात. हिंदू धर्मामध्ये शनी अमावस्येला खूप विशेष महत्त्व दिलं जातं. शनिदेवांची पूजा करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. तसेच शनिदेवांची पूजा जी व्यक्ती करते त्याचे सर्व संकट दूर होतात. मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम करत नाही. या दिवशी महत्त्वाचे काम केल्यास तुमच्या कामावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. हिंदू धर्मामध्ये अंक अशी ही अमावस्या आहे ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केली जाते. अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. एका वर्षामध्ये एकूण 12 अमावस्या असतात. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या, शनिश्री अमावस्या असं म्हटलं जातं. हिंदू धर्मग्रंथानुसार शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची पूजा केली जाते. या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. यावर्षी शनी अमावस्या 29 मार्च रोजी साजरी करण्यात येणार आहे. हा चैत्र महिन्याचे अमावस्येचा दिवस आहे. या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होईल. या दिवशी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत जातील आणि चैत्र महिन्यातील अमावस्या ही 28 मार्च रोजी संध्याकाळी 8:55 वाजता सुरू होणार आहे आणि ती 29 मार्चला 4:27 असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार ही अमावस्या शनिवारी 29 मार्च रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला अनेक गोष्टी ह्या पाळायच्या आहेत. कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाही याबद्दलची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही एक वस्तू कापूरसोबत जर आपण संध्याकाळी जाळली तर आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रू असतील त्यांचा तर नाश होईलच. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. नशिबाचा भाग्योदय होईल इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम शनिदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर अमावस्या म्हटलं की आपले सर्वांना हा दिवस वाईट दिवस वाटतो. अमावस्या दिवशी आपण खूप सारे घाबरत असतो. तर पहा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर आपल्याला शनी अमावस्येच्या दिवशी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान टाळायचं आहे. वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अनादर करायचा नाही. या दिवशी गायी, कुत्रे आणि कावळे यांना इजा करू नका. असे करणे चांगले मानले जात नाही. केस, दाढी आणि नखे कापू नका. यामुळे ग्रहदोष निर्माण होतो आणि कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये असं तुम्हाला वागायचं आहे. म्हणजे तुम्हाला शेजाऱ्यापाजाऱ्यांशी सुद्धा काही गोष्टीमध्ये वाद हा घालायचा नाही. लोखंडी वस्तू किंवा शनीशी संबंधित ज्या वस्तू आहेत तर त्या खरेदी करू नका. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी लग्न, मुंडन, साखरपुडा किंवा इतर शुभ कार्य देखील केले जात नाही. अमावस्येला मांस, मद्य आणि इतर तामसिक पदार्थाचे सेवन टाळा. अमावस्येच्या दिवशी कुत्रा, गाय, गावळा यांना काही ना काही ज्या वस्तू आहेत तर त्या खीर असेल तर ती खीर तुम्हाला या दिवशी आवर्जून खाऊ घालायची आहे. अशा पद्धतीने ह्या काही छोट्या गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला या अमावस्येच्या दिवशी पाळायच्या आहेत. कारण ही अमावस्या शनी अमावस्या असणार आहे. शनीचा प्रकोप होऊ नये यामुळे आपल्याला ह्या गोष्टींचा लक्षात ठेवायच्या आहेत आणि शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी जर घडत असतील, त्याचबरोबर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, तुम्ही कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये अपयश येत असेल आणि तुमची कोणतीही इच्छा देखील पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला हा जो मी उपाय सांगत आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला कापूर घरामध्ये जाळायचा आहे.
तर कापूर घरामध्ये जाळल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्याचबरोबर घरातील जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते. वास्तुदोष असेल, पितृदोष असेल तर ते सुद्धा दूर होतात. आता हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी 6 ते 9 या वेळेमध्ये तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ह्या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ आहे ना, ह्या वेळेमध्ये घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करत असते आणि ही वेळ जी आहे तर ती सकारात्मक लहरी निर्माण करत असते आणि या सकारात्मक वातावरणामध्ये जेव्हा तुम्ही काही प्रभावी उपाय करता त्याचे फळ हे तुम्हाला पटकन मिळत असते. परंतु जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. अगदी पंती जरी तुम्ही घेतली तरी चालेल किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते घेतलं तरी चालेल. आणि यानंतर तुम्हाला जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे कापूर. तर कापूर तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, नसेल तुमच्याकडे भीमसेनी कापूर तर दुसरा कोणता कापूर असेल तो घेतला तरी चालेल. तर पहा, आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे जी लवंग असते तर ती अखंड लवंग तुम्हाला घ्यायची आहे. 5 तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आणि 5 तुम्हाला दालचिनीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता तुमच्याकडे दालचिनीचे स्टिक असतील तर त्या घेतल्या तरी चालेल, अगदी छोट्या घेतल्या तरी चालतील. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. हातामध्ये घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं असतील ती किंवा मोठी मुलं असतील तर त्यांच्यावरून तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. आपले लहान मुलं असतात ते चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात किंवा मोठी मुलं असतील तर त्यांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा ते अभ्यास करत नाही. त्यांचं जे काही प्रगती आहे कुठेतरी थांबलेली आहे. तर अशा वेळेस त्या मुलांवरून तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहे, ही जी मोहरी आहे तर ती 7 वेळा उतरवायची आहे आणि जे आपण मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहे. आता प्रत्येक मुलावरून एकच मोहरी उतरायची का? अजिबात नाही. तुम्हाला थोडीशी छोटी छोटी वेगवेगळी मोहरी घ्यायची आहे आणि ती 2 मुलं असतील तर 2 मुलांवरून वेगवेगळी उतरवायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व जे आहे तर ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे. अगदी देवघरापासून ते तुमच्या हॉल, बेडरूम, किचन सर्व ठिकाणी तुम्हाला याचा धूर फिरवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे भांडं घेऊन जायचं आहे मुख्य उंबरठ्यावरती. म्हणजे तुमचा जो मेन दरवाजा आहे त्याचा उंबरठा असेल त्या उंबरठ्याच्या मधोमध हे भांडं तुम्हाला ठेवायचं आहे. तुमच्या जे मुख्य दरवाजा आहे त्यावरून सुद्धा तुम्हाला हे भांडं फिरून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी तुम्हाला ते तिथंच ठेवायचं आहे. त्यानंतर ते भांडं शांत झाल्यानंतर तुम्हाला त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते पाणी ती राख जी आहे तर ती जी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना तुम्हाला घालून द्यायची आहे. जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.